नमस्कार मित्रांनो, हेमंतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणून काँग्रेसचा नगरसेवक झाला आणि मग तोच नगरसेवक जर काँग्रेस सोडून भाजपात किंवा इतर पक्षात जाणार असेल तर त्याचे पद रद्द करून तिथे परत निवडणूक घ्यायला पाहिजे. आणि असे जर झाले तर आणि तरच निवडून येणारा व्यक्ती दुसरीकडे जाणार नाही. आपले पद जाईल याची भीती त्याला कायम असेल. हा झाला एक मुद्दा. पण मित्रांनो, दुसरा मुद्दा हा आहे की आमच्या विभागात म्हणजे कल्याण डोंबिवली या विभागामध्ये बिनविरोध म्हणून काही नगरसेवक निवडून आले. कारण एकच, अपक्षांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माघारी घेतल्या. आनंद आहे आम्हाला त्यांचे आणि आम्ही अभिनंदनही करतो या बिनविरोध निवडून येणाऱ्या सगळ्या नगरसेवकांचे. पण त्याचसोबत निवडणूक आयोगाला आमचा एक प्रश्न आहे. नव्याने मतदार यादीत दाखल झालेल्या आणि आयुष्यातील पहिले मत देऊन बोटावर शाई दाखवून सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या या तरुणांनी सोशल मीडियावर फोटो टाकायची स्वप्न सोडून द्यायची का? स्वप्न पाहणाऱ्यांनी काय करायचे? बाजूच्या प्रभागामध्ये जाऊन शाई लावायची की आमच्या बोटाने कुणाला आणि कुठे दाबू हे विचारत सुटायचे. मुद्दा गहन आहे मी मांडलेला. त्या तरुणांनी काय करायचे? बर, तिसरा मुद्दा आहे की वोटिंग मशीनवरील नोटाचं जे बटन आहे ते नोटा मिळाल्यामुळे किंमत शून्य झालं आहे का? की नोटा मिळाल्याने नोटाचं महत्व राहिलेलं नाही? की असं म्हणायचं नोटांमुळे नोटां गायब झालाय? प्रश्न असंख्य आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की विकासाच्या गोष्टी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना, या तिन्ही लाडक्या बहिणींच्या भावांना, लाडक्या भावांना की त्यांच्या तरुण नव्या उमेदीच्या 18 वर्षीय भाचे आणि भाचीचे मतदानाचे स्वप्न पायदळीत तुम्ही तुडवलं. अशा भावांच्या बहिणी त्यांचा मान सन्मान मनापासून करतील तुम्हाला वाटतं दर्शकांनो? माझ्या मते नाही. कारण प्रत्येक महिलेला स्वतःच्या भावापेक्षा मुलगी, तिचा मुलगा, तिची मुलगी, त्यांची स्वप्न खूप महत्वाचे असतात. तुम्ही एक बघितलं का? इलेक्शन पिरियड मध्ये शिवसेनेची एक जाहिरात बघायला मिळते. त्यात ती एक महिला मुख्याध्यापकांकडे एका शाळेत गेलेली आहे. मुलगा शाळेच्या खिडकीतनं ऍडमिशन होईल, मुलं किती आनंदाने फिरतायत याची दृश्य बघतोय. आणि मुख्याध्यापक त्या महिलेला विचारतात, बाई तुला इथली फी जी आहे ती परवडणार नाही. त्यावर ती उत्तर देते,
माझा भाऊ आहे की तो दर महिना न चुकता वेळेवर पैसे पाठवतो. पण ह्या लाडक्या बहिणीने जे सांगितलंय की भाऊ माझा दर महिन्याला वेळच्या वेळेला पैसे पाठवतो, मग शिवसेनेचं चिन्ह येतं, विजयी करा सांगितलं जातं, परंतु 1500 रुपयामध्ये कसं काय मुलाचं शिक्षण होऊ शकतं? कुठल्या जमान्यामध्ये आहेत हे लोक? अरे पुस्तकच 1500 रुपयाची जातात, त्या फी कुठून आणणार महिला? 1500 रुपयात शिक्षण? अहो पहिलीच्या मुलाचं शिक्षण होत नाही हो. तुम्ही गोष्टी करताय 1500 रुपयामध्ये शिक्षण पूर्ण होण्याच्या. जाहिरात देताना तर थोडासा विचार करा. ग्राउंडवर असलेल्या त्याच्या किमती, भाव याचे अंदाज घेऊन तर जाहिराती करा. असो, या जाहिरातीचं उदाहरण देण्यामाग एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते आणि डोक्यात विचार पण येतो. भाचा आणि भाचीचे हक्क मारले तर बहीण 1500 रुपयाचा लाचारीसाठी, 1500 रुपयाच्या लाचारीसाठी तुमच्या मागे उभी राहील की त्याच्या फुलीवर लात मारेल, तुमच्या फुलीवर लात मारेल? का तुम्ही तिच्याकडे गेल्यावर फुली बाहेर हो म्हणून रागाने बोलेल? काय वाटतं मित्रांनो, काय करेल ही लाडकी बहीण? जर भाचा आणि भाचीचा काय करेल लाडकी बहीण? भाचा आणि भाचीची स्वप्न जर पायदळी तिचाच लाडका भाऊ तोडवत असेल, कमेंट करून नक्की सांगा. आणि आशा आहे की तुम्ही कमेंट नक्की कराल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अजून चॅनल आमचा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. विषय थोडा वेगळा आहे, इतरांसारखं मला बोलता येत नाही, पण मी मांडलेला मुद्दा तुम्हाला कसा वाटला एका जागरूक नागरिकासारखं कमेंटमध्ये नक्की सांगत चला. तुर्तास इथेच थांबतो. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली